अमरावतीत प्रहारचं धीरेंद्र शास्त्री यांच्या पोस्टरला प्रतिकात्मक जोडे मारो आंदोलन. शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रहार पक्षाची मागणी. राज्यातील वाढत्या उन्हाचा पाणीसाठ्यावर परिणाम. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठ्यात प्रचंड घट. कोल्हापूर येथील काही धरणांतील साठ्यात कमालीची घट. 90 लाखांची रोकड लुटणाऱ्या आरोपीला अटक. कांदिवली पोलिसांची मोठी कारवाई. प्रवाशांवर पाळत ठेवून वाहनातील रोकड केली होती लंपास. पंढरपुरात एका तरुणाला लाखो रुपयांचा गंडा. लग्नाचं खोटं आश्वासन देऊन विवाहितेकडून फसवणूक. या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते किशोरी पेडणेकर, अजय चौधरींसह नेते घेणार भेट. नंदुरबारमध्ये तापमानाची 43 अंशांवर नोंद. उकाड्यानं नागरिक हैराण. पिंपरी चिंचवड शहराचा उद्या सायंकाळी पाणीपुरवठा बंद. बुधवारी सकाळीही कमी दाबानं पाणीपुरवठा. छत्रपती संभाजीनगरमध्ये आठवडी बाजार बंदी विरोधात शिवसेनेचं जन आंदोलन. अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन. बुलढाण्यात शासकीय हरभरा खरेदी अचानक बंद झाल्यानं शेतकरी अडचणीत. सुमारे 30 ते 40% हरभरा खरेदी अद्याप बाकी. छत्रपती संभाजीनगर मनपात गदारोळ. भाजप आणि वंचित एकमेकांना मदत करत असल्याचा एमआयएमच्या नगरसेवकांचा आरोप. साताऱ्यात तापमानाचा पारा 41.5 अंश सेल्सिअसवर. पहाटेपासूनच जाणवतायत उष्णतेच्या झळा. नागरिक हैराण. धुळ्यातील सुमारे 1100 कृषी सेवा केंद्र आजपासून बंद. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सेवा केंद्राचा बंद. साताऱ्यातील खटाव माण कोरेगावात दुष्काळ. योजना सुरू पण पाणी नाही. शेतकऱ्यांचा सरकारवर हल्लाबोल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.